जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। बुधवारी सकाळपासून रिमझिम पाऊस झाला, मात्र या पावसामुळे खरीप पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला नसून केवळ तापमानात घट झाली आहे। मान्सून सक्रिय झाल्याने खरीपाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। दरम्यान जिल्ह्यात 24 तासात 6.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनची गती मंदावली असून पावसात मोठा खंड पडलाय, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे। मात्र येत्या 2 दिवसात वाऱ्याचा वेग कमी होणार असल्याने वातावरण स्थिर राहील आणि स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होण्यास मदत होईल। त्यातून काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान अभ्यासकांच्या मते 27 ते 30 जून दरम्यान सांगली जिल्ह्यामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात। जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 6.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शिराळा तालुक्यात सर्वाधिक 29.1 मिलीमीटर पाऊस झालाय। सांगली शहरासह सांगलीवाडी, कवठे एकंद आणि परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या। मात्र खरीप हंगामाला गती मिळण्यासाठी अजूनही दमदार पावसाची आवश्यकता असल्याचं चित्र आहे। दरम्यान 25 ते 26 जून रोजी स्थानिक वातावरणाच्या निर्मितीतून तुरळक पावसाची शक्यता असून 27 जून पासून पावसासाठी अधिक पोषक वातावरण तयार होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे।